गाडीवर कोबी मंचुरियन 20 ते 25 रुपये प्लेट मिळतात। हेच कोबी मंचुरियन अगदी स्वस्तात घरचे सगळे आवडीने पोटभर खातील इतके भरपूर प्रमाणात बनतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्ही घरच्या घरी झटपट कुरकुरीत अशी कोबी मंचुरियन बनवू शकता। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर त्यासाठी मी ऑप्शनही या व्हिडिओत सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कोबी बारीक चिरून घेतलाय। तुम्ही कोबी किसून देखील घेऊ शकता। या कपाने मोजून 3 कप कोबी आहे। तुम्ही तुमच्याकडील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण मोजून घ्या, म्हणजे कॉर्नफ्लोअर व मैदा व्यवस्थित मोजून घेता येतो। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात, सोबतच 1 चमचा लाल तिखट घालूयात, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात, 2 चमचे सोया सॉस घालतीये, चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कोबीला स्वतःचं पाणी भरपूर असतं, त्यामुळे पाण्याचा वापर करण्याची अजिबात गरज पडत नाही। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लोअर व अर्धा कप मैदा घालूयात। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे मंचुरियन मस्त कुरकुरीत होतात। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, त्याने देखील मंचुरियन कुरकुरीत बनतात। आता हे सगळं आपण कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाहीये। जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तसं तसं हे मिश्रण ओलसर होत जातं, तर याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मंचुरियनला मस्त लाल रंग येण्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा खायचा लाल रंग घालूयात। रंग ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही स्किप करू शकता। जर तुम्हाला खायचा रंग वापरायचा नसेल तर लाल तिखट सोबत बेडगी मिरची पावडर वापरा, त्याने देखील मंचुरियनला मस्त लाल रंग येतो। तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खूप घट्ट नाहीये किंवा पातळ नाहीये, असं आपण करून घेतलंय। आता मंचुरियन तळूयात। तेलामध्ये हाताने सोडता येतील असं हे मिश्रण आपल्याला हवंय। मंचुरियन तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय। तेल खूप कडकडीत गरम करायचं नाहीये। आता यामध्ये या पद्धतीने गोळे सोडायचेत, तर यामध्ये छोटे छोटे गोळे सोडायचेत, म्हणजे मंचुरियन पटकन तळले जातात व कुरकुरीत होतात व आतून कच्चे राहत नाहीत। मंचुरियन थोडा वेळ तेलात असे ठेवायचे। थोडे तळले गेले की मग झाऱ्याने याला सतत हलवत राहायचे। मध्यम आचेवर हे मंचुरियन कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। छोटे मंचुरियन सोडल्यामुळे तुम्ही पाहू शकता मंचुरियन पटकन तळले गेलेत, शिवाय ते आतूनही कच्चे राहत नाहीत। थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता मंचुरियन छान तळले गेलेत। मंचुरियनला मस्त लाल रंग आलाय। मस्त कुरकुरीत कोबी मंचुरियन तळून तयार आहेत। बाजूला काढूयात। झाऱ्याने यातलं संपूर्ण तेल निथळून बाजूला काढूयात। मंचुरियन तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करू नका, नाहीतर मंचुरियन वरतून पटकन तळले जातात व आतून कच्चे राहतात। आपली सगळी कोबी मंचुरियन तयार आहेत। शेजवान चटणीसोबत सर्व करूयात। तुम्हाला जर कुरकुरीत कोबी मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।